तर मित्रांनो आता चालू दिवाळीची तयारी म्हणजे घर आवरायची आता सगळं इकडलं किचन विचन तुम्ही बघू शकता सगळे भांडे कुंडे काढून सगळे बाहेर नेलेले आणि इकडं आशिव आणि मम्मी ना घासू राहिली भांडे बाहेर उन्हामध्ये हे बघा गपचूप दाखवा आपण मम्मी कुठे आहे कैसा चल रहा है ये देखा क्या तूने भारी मम्मी भांडे घासू राहिली ना ते नको लावचं तर नाही तुम्ही आत्ताची क्लिप बघितली ना तर ती दिवाळीच्या खूप आधीची म्हणजे जेव्हा दिवाळीचा पसारा आवरत होतो ना आम्ही दिवाळीसाठी तर हे मिस्टरांची दाजी आजारी पडण्याच्या आधी सगळं आम्ही घर वगैरे आवरलं होतं दिवाळीची तयारी करायची होती म्हणून घर क्लीन वगैरे सगळं चालू होती ही दिवाळीची तयारी मग त्याच्यानंतर सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग असं कळलं की मिस्टरांची दाजी आजारी पडल्यावर त्या आधीचे तुम्ही तर व्हिडिओ सगळे बघितलेच मग त्याच्यानंतर मग हे सगळे व्हिडिओ माझे टाकायचे राहिले होते मिस्टर तिकडे जायचे म्हणजे त्यांचे बरेच दिवस असे तिकडे गेले मग मला एडिटिंगला त्यावेळेस काही इतका वेळ भेटला नाही मग काही क्लिप तशाच राहिल्या आणि ही विराची पडल्याची क्लिप पण मला दाखवायची होती मी आधीच्या व्हिडिओत पण म्हटलं होते की विरा पडली ती तुम्हाला क्लिप दाखवेल मी पुढच्या व्हिडिओत पण पुढच्या व्हिडिओत दाखवतात ती राहिलीच तर म्हटलं आत्ता दाखवून घेऊ आणि त्यावेळेस आहे ना कामाला बाई पण नव्हती कारण केक लावली होती तर त्यांचं काम मम्मीला आवडलं नव्हतं आणि आता कसं कामाला बाई पण असल्यामुळे मग थोडाफार तरी वेळ भेटतो कामाला बाई नसल्यावर मग थोडं काम आपल्याला पण करावं लागतं मग वेळ ना मी ना द इंडस व्हॅलीचे काही भांडी ऑर्डर केले होते तर स्टीलचे आहे आणि एकदम भारी ब्रँड आहे मस्त असे त्याचे भांडे असतात तर विरासाठी ना मी असे स्टीलच्या भांड्यांमध्येच रेसिपी बनवत असते कारण की ॲल्युमिनियम आपल्या शरीराला हेल्थला चांगले नसतात आणि आपण खुशाल लहान बाळांना त्याच्यात बनवून म्हणजे मी तर नाही देत आता पण पहिले जेव्हा मला आधी काही एवढी इन्फॉर्मेशन नव्हती तर मी पण ॲल्युमिनियममध्ये करायचे पण मी स्वतःसाठी तरी कधी करते पण विरासाठी नाही करत तर ना इथं द इंडस व्हॅलीची हा सॉस पॅन मी ऑर्डर केलेला होता तर ना द इंडस व्हॅली हा इंडियाचा फर्स्ट हेल्दी किचनवेअर ब्रँड आहे त्यानंतर इझी टू क्लीन करायला खूप सोपं आहे फास्ट अँड इव्हन हिटिंग म्हणजे हीट खूप लवकर होतं आणि त्याच्यानंतर जे आपल्याला बॅक्टेरिया वगैरे असतात ना दुसऱ्या भांड्यांना तर लवकर तयार होतात तर ह्याच्यामध्ये इन्फेक्शन वगैरे व्हायचे काहीच चान्सेस नसतात फास्ट अँड इव्हन हिटिंग वाईड लूप हँडल खूप भारी दिलेलं आहे त्यांनी त्याला आणि जर तुम्ही ही भांडी जर ऑर्डर केलीच ना खाली दिलेल्या लिंकवरून तर तिथे ना कोड टाका माझा अश्विनी तर तुम्हाला ना 12% ऑफसुद्धा भेटून जाईल जे झाकण आहे ना ते सुद्धा स्टेनलेस स्टीलचं आहे लॉंग लास्टिंग प्रीमियम कलर कोटिंग दिलेलं आहे आणि मेन म्हणजे हा मेड इन इंडियाचा ब्रँड आहे आणि त्यानंतर हा ना स्टेनलेस स्टीलचा फ्राय पॅन मी ऑर्डर केलेला आहे 22 सेंटीमीटर हा सुद्धा खूप भारी आलेला आहे तर ना हे हेल्दी आणि हायजेनिक 100% फूड सेफ मटेरियल म्हणजे याच्यात फूड सेफ मटेरियल यूज केलेलं आहे केमिकल याच्यामध्ये वापरलेलं नाही कोटिंगला काही केमिकल वापरतात ना ते सुद्धा याच्यामध्ये केमिकल यूज केलेलं नाही आहे क्वालिटी ॲश्युअर्ड आहे त्यानंतर तुम्ही गॅस स्टोववर यूज करू शकता त्यानंतर जी शेगडी असते ना इंडक्शन त्यावरती सुद्धा तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला नाही खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा कारण की स्टीलच्या भांड्यामध्ये खाली ना आपल्याला काही हे नाही होत कारण की आपण ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये जर जेवण बनवलं ना तर आपल्याला बरेच आजार तयार होतात दमा वगैरे असे बरेच आजार ॲल्युमिनियमपासून तयार होतात तर स्टीलची भांडे आता वापरले पाहिजे हेल्दी वापरले पाहिजे भांडे तर यांचे ना अजूनसुद्धा भांडे आहेत इंडस व्हॅलीचे कुकर आहे त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता कढाई बिर्याणी पॉट सॉस पॅन हे सगळं तुम्हाला याच्यावरती अवेलेबल राहील तुम्हाला जर ते पण घ्यायचं असेल ना तर ते पण घेऊ शकता स्टीलचे मटेरियल आहे त्याच्यानंतर हे ना आयरनचे सुद्धा याच्यावर भेटतात कारण की लोखंड स्टील हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर इथं ना आता मी मखाण्याची रेसिपी बनवत होते विरासाठी आणि मखाणे ना लहान मुलांसाठी एकदम चांगले असतात आपल्यासाठी पण चांगले असतात तर मी थोडे मखाणे घेतले एक खजूर घेतला आणि याच्यामध्ये एक काजू पण टाकला होता शक्यतो मी काजू नाही टाकत पण कधीमध्ये टाकते एखाद्या दिवशी तर हे ना मस्त रोस्ट करून घ्यायचे बिना तुपाचेच आणि आता 8 महिन्याच्या बाळासाठी आपण या पद्धतीने करू शकतो आणि जर 8 महिन्याच्या
आणि जर 8 महिन्याच्या आत जर बाळ असेल ना तर हेच चाळून घ्यायचं, कारण की ते मखाण्याचं वरचं काळं असतं ना तर त्याने ना लहान मुलांचं पोट पण दुखतं आणि खजूर पण नाही टाकायचं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर खजूर टाकलं ना तर गोडवा येतो आणि खजूर चांगलं पण असतं, तर गोड असल्यामुळे मग मुलं खातात पण. विराचं तर फेवरेट आहे, दुसरं तिला काही नाही दिलं तरी हे जर दिलं ना ती मस्त खाते, तर तिचं फेवरेट आहे हे. सगळ्या लहान मुलांना असं गोड जर असलं ना तर आवडतं. तर याच्यामुळे ना हा नॅचरल गोडवा असतो, तर साखर वगैरे लहान मुलांना चालत नाही, तर त्याच्यामुळे ना या पद्धतीने खीर करायची. मुलं खातात पण आणि मग त्यांचं पोट वगैरे जर भरलेलं असलं ना तर ते चिडचिड पण नाही करत. तर या पद्धतीने ना तुपात मस्त ती पावडर हे करून घ्यायची, परतून घ्यायची रव्या टाईप, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला जशी घट्ट पातळ आहे ना करायची त्या पद्धतीने करून शिजवून घ्यायचं आणि मस्त शिजवून घ्यायचं. जर मुलांना जर थोडंसं घट खायला आवडत असेल तर त्या पद्धतीने बनवायचं, पातळ जर द्यायचं असेल तर त्या पद्धतीने बनवायचं. जर खूप घट्ट पण नाही द्यायचं या महिन्यामध्ये, तर असं मापातच बनवायचं. तर या पद्धतीने अशी मस्त खीर तयार झाली होती मखाण्याची. तर अशी तुम्ही बनवू शकता. तर मम्मीने ते आता सध्या गावाला गेलेले, तर त्याच्यामुळे मला पप्पाला डबा द्यायचा होता, तर मग मी घाई स्वयंपाक वगैरे बनवत होते. विराला तिच्या पप्पाकडेच होते आणि त्या दिवशी पण आहे ना विरा तिच्या पप्पाकडेच होती आणि मग मम्मी आणि मी भांडे घासत होते. आणि कामाला बाई नसल्यामुळे मग मम्मी एकटी काम करत असलेलं ते पण बरोबर नाही वाटत, मग मी मम्मीला करू लागत होते. तशी मला इतकी काही आधी सवय नव्हतीच, पण तरी पण मम्मीने आधीची कामाची बाई ती तिचं काम इतकं मम्मीला आवडत नव्हतं आणि ती खरोखर चांगलं नव्हतं करत. त्याच्यामुळं मग आणि दुसरी भेट द्यायला ना बराच वेळ लागतो. इकडं कसं आमचं गावापासून घर थोडंसं लांब आहे ना, तर मग कामवाल्यांना कसं तिथल्या तिथं घर असले का तर त्यांना ते परवडतं आणि आमच्या इकडे यायला त्यांना परवडत नाही, तर त्याच्यामुळं मग भेटायला जरा टाईमच लागतो. तर आता सध्या भेटलं आहे एक आजीच म्हणू शकतो. तर आहे ना त्या म्हणजे आधी पण आम्ही एकाच गावात राहत होतो, तर मम्मीकडे यायच्या ब्लाऊज शिवण्यासाठी. तर त्या म्हटल्या तुम्ही नातीसारखेच. आता तू मी लय लहानपणी मला बघितलं असेल म्हणे, ती खूप लहान होती तेव्हा मी तुला पाहिलं होतं आणि आता तू काय ओळखणार नाही असं तसं. तर त्याच्यामुळं मग आहे त्या ओळखीच्याच्या मम्मीच्या पण आणि गावातल्याचे. तर मग त्या आता इथंच राहणार आहे, कारण की इथून जाऊन येऊन काही म्हणजे जायला घरला लांब आहे आमच्या गावातून इकडे येण्यासाठी जाण्यासाठी, मग काही जमत नसतं. तर त्या सगळं राहणार वगैरे इथंच आहे, तर त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही आहे. तर मग त्यावेळेस कामाला बाई नसल्यामुळं मग विराजवळ ना विरा मिस्टरांकडे होती आणि लहान बाळाजवळ एक जण तर पाहिजेच. आणि तरी पण एक जण जरी असला तरी असं चुकून अशा गोष्टी घडतात. तुम्हाला CCTV तुम्ही आधी सुरुवातीला बघितलंच असेल. तर मिस्टरांना विराला सांभाळत होते बाजीवरती बसून. तुम्हाला तसं मी पुढं CCTVची क्लिप दाखवतेच. तर आहे ना ते बसले होते आणि पुढं कुत्रा आला, तर मिस्टरांना वाटलं आता 1 सेकंदात ती इतकं पुढं काही येणार नाही असं त्यांना वाटलं होतं आणि ते ना ते कुत्रे हाणायला गेले. तर म्हणजे विराकडे बघतच होते, विराकडे बघूनच त्यांनी दगड वगैरे उचलला हाणण्यासाठी त्या कुत्र्याला आणि तितका ती विरा पुढं आली आणि पडायला लागली. तर त्यांनी पटकन येऊन झेलली, पण बरं झालं विराला लागलं नाही. पण विरांना डचकली होती, म्हणजे रडायला लागली ती. लहान आणि मुलींचं कसं राहतं खूप हे राहत्या त्या, तर पडली नाही तरी पण ती रडायला लागली. तिला थोडंशी घाबरल्यानं झालं असं शेवटी. तर मग ती खूप रडायला लागली. मग मम्मी आणि आम्ही आलो, तर मिस्टरांनी आम्हाला सांगितलंच नाही ती पडायला लागली होती म्हणून. तर मिस्टरांनी मी कुत्र्याला ओरडलं ना त्यामध्ये घाबरले आणि तर त्याच्यामुळे ती रडायला लागली. तर मिस्टरांना मम्मीने घेतलं ती विराला आणि मिस्टर पुन्हा बाहेर जाऊन बाजीवर बसले आणि त्यांनी इतकं टेन्शन आलं. त्यांना असं वाटलं की आता जर विरा पडली असती तर त्याच्यामुळं मग त्यांना खूप लोड आला होता. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की ती ना पडली असती म्हणून मग आम्ही CCTVत बघितलं. तर चला मग तुम्हाला ती पुढची क्लिप पण दाखवते. तर आम्ही तिकडे भांडे घासत होतो आणि मिस्टर इथं बसलेले होते विराला घेऊन. तितक्यात तिकडं कुत्रा आला, मिस्टरांना वाटलं त्याला हाणावा आणि इकडंच मिस्टरांचं इकडंच तोंड होतं, तुम्ही बघत असतील. पण नेमकं विरा म्हणजे मिस्टरांना वाटलं तर बाजूवरून दिलं त्यावेळेस थोडीशी. आता 1 महिन्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघत असेल तर 10 तारखेचा आहे, म्हणजे 20 तारखेचा आहे 10व्या महिन्यातला. तर त्यावेळेस ती जास्त रिंगत नव्हती, तर मिस्टर वाटलं इतक्यात काही पुढे येणार नाही, पण तितक्यात ती पुढं आली आणि मिस्टरने येऊन तिला झेललं, बरं झालं. आणि ती मग रडायला लागली होती आणि आम्हाला पण तिकडे आवाज आला. तर मम्मी मला म्हटली नक्की विरा पडली वाटतं, पण मिस्टर म्हटले नाही ती बिडली नाही म्हणे, पण कुत्र्याला मी ओरडलं आणि ती घाबरली. मिस्टरांनी सांगितलंच नाही ती पडायला लागली होती म्हणून असं.
तर मग नंतर मिस्टरांनी सांगितलं. मिस्टर म्हणे इतकी धाकधूक झाली मला. मग नंतर आता मिस्टर आहे ना टेन्शनमध्ये इथे येऊन पुन्हा बसतात. मम्मीनी घेतलं होतं विराला, माझ्याकडे पण होती मी, आणि तिच्या आवाजाने ना मम्मी मी आले होते निघून. आणि आता ह्या गोष्टीला ना 1 महिना होतं झाला. म्हणजे आता हा आहे ना 20 तारखेचा आहे, मागच्या महिन्यातला. तर त्यावेळेसच घरं वगैरे सगळं आम्ही आवरत होतो. बाकीची क्लिनिंग पण त्याच वेळेस केली होती. याच्या आधी आम्ही ब्लँकेट्स वगैरे धुवून घेतले होते, त्याच्यानंतर घरं वगैरे पण क्लीन केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्या दिवशीच विरा पडले असते, त्याच्यामुळे लहान मुलांना खूप जपावं लागतं. त्यांच्याकडे एक जण कंटिन्यू असतं. आणि मी तर विराला असं कधीच सोडत नाही. मिस्टर म्हटलं मी पण अशी चूक आता कधीच करणार नाही, कारण की मिस्टरांना त्यावेळेस चांगली आदल घडली. तर त्याच्यामुळं मिस्टरांना असं म्हणजे मिस्टरांना असं वाटलं नव्हतं की ती पुढे येईल म्हणून. तर त्यामुळं ना म्हणतात, खरंच म्हणतात की एक काम कमी पण लहान मुलांवर लक्ष देणं जास्त गरजेचं असतं. आता असं होत असतं मग कधी कधी.